लोकशाही वाचवण्यासाठी कुठच्याही टोकाला जावं लागतं कधी कधी आणीबाणीमध्ये. म्हणजे मला ते मान्य नाहीये, पण जॉर्ज फर्नांडिस असं म्हणायचे, जॉर्ज फर्नांडिसनी बडोदा डायनामाइट केस का केली, त्यांनी सगळं ते षडयंत्र का केलं, कारण हे वाचवायला, लोकशाही वाचवायला. तुम्ही जर लोकशाहीचं दमन करतात, तुम्ही मीडियाला खिशात घातलेलं आहे, तुम्ही सुप्रीम कोर्टाला अंशतः खिशात घातलेलं आहे. अशा वेळेला माणसं रस्त्यावर उतरतील आणि एक दिवस मोठा, मी सांगतो इथे विस्फोट होईल मोठा, भावनांचा आणि कृतीचा सुद्धा. म्हणजे हे मी एक उदाहरण देतो, जसं इंदिरा गांधींच्या काळामध्ये इतका असंतोष निर्माण झाला की हजारोच्या संख्येने लोक दिल्लीत जमा झाले आणि जनता आ रही है, सिंहासन खाली करू असं म्हणायला लागले. हां, जर शांततामय मार्गाला हे प्रतिसाद देणार नसतील आणि मुसलमानांच्या वस्त्यांवर हल्ले चालू ठेवणार असतील तर मग त्याचा प्रतिसादही वेगळ्या मार्गाने करावे लागेल. आणि मी सगळ्या माझ्या वाचकांना, प्रेक्षकांना सांगतोय की यामध्ये मी पुढाकार घेईन. मी शांततामय मार्गावर विश्वास ठेवणारा माणूस आहे, मी अहिंसेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे, मी बाबासाहेबांचा माणूस आहे, मी गांधींचा माणूस आहे. पण या देशातली धर्मनिरपेक्ष लोकशाही वाचवण्यासाठी जर तरुणांना अशा प्रकारे काही करावं लागेल तर त्याला माझा पाठिंबा आहे. फार मोठी गोष्ट तुम्ही इथे बोललात, पण याच्यामागे तुम्ही मगाशी म्हणालात की हल्ले होत आहेत, टार्गेट केलं आहे, ही भावना लोकशाही वाचवण्यासाठी आहे, पण व्यक्तिगत देखील तुम्हाला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. मी मगाशी आपला बोलताना सोशल मीडियाचा विषय निघाला, ट्रोलिंग, आम्हालाही त्याला सामोरं जावं लागतं, तुम्हालाही ते अनेकदा फेस करावं लागतंय. हा व्यक्तिगतही त्याला अँगल आहे की तुम्हाला? नाही, व्यक्तिगत आता काय, बघ आता माझे वय काय, आता 65 वर्ष, गेली 45 वर्ष हे हल्ले मी वेगवेगळ्या संघटना, पहिल्यांदा शिवसेना, मग सनातन, सहन केलेले आहेत, माझ्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत, मला दगड मारण्याचा प्रयत्न केला, काय झालं आहे, आता व्यक्तिगत संपलं सगळं. आता व्यक्तिगत राग नाही मनामध्ये माझ्या, अजिबात नाही व्यक्तिगत राग माझा, यांच्यावर काही राग नाही माझा, मोदीवर राग नाही माझा, अडवाणीवर राग नाही माझा, त्या महामूर्ख कारसेवक जो मला शिव्या घालतो रोज उठून. आणि तुम्ही जा माझ्या सोशल मीडियावर, खाली जाऊन पहा काय काय बोलतात, तुमच्या बायकोवर बलात्कार करू, तुमच्या मुलाला हे करू ते करू, असं गेली 10 वर्ष लिहितायत ते. हे मी वाचत पण नाही, आता फोन करून धमक्या देत आहेत. हे रामभक्त आहेत, हे कसले रामभक्त आहेत, हे अधम लोक आहेत, हे अधम लोक आहेत, हे लक्षात ठेवा, हे अधर्माचे प्रतिनिधी आहेत सगळे. तुम्ही गेली 10 वर्ष, मी सगळ्यांना आवाहन करतो, 2010 पासून मी सोशल मीडियावर आहे, गेली 13 वर्ष खाली जाऊन काय लिहितात ते बघा. कधी कधी मी रिॲक्टही करत नाही, पहिल्यांदा मला खूप अस्वस्थ व्हायचं अशा धमक्या आल्यावर वगैरे सोशल मीडियावर. म्हणजे तुम्ही जर मला तुमच्या बायकोवर बलात्कार करून, मला सवय आहे, माझा मुलगा 91-92च्या दंगलीच्या वेळेला 1.5 वर्षाचा होता, 1.5 वर्षाचा, मला फोन करून तुमच्या मुलाला पळवून नेऊ अशा धमक्या आलेल्या आहेत. मला आज खूप वाईट वाटतं. तेव्हा माझी बायको खूप अस्वस्थ झाली होती, माझी बायकोसुद्धा पत्रकार आहे मीना, आणि तिने मला विचारलं होतं की असं जर झालं की पार्कचं काय झालं, त्याला जर पळवून नेलं तर तू काय करशील. मला आज असं मागे वळून पाहताना वाटतं मी तेव्हा खूप कठोर होतो. माझ्या दृष्टीने आयुष्यात पत्रकारिता ही पहिली प्रायोरिटी आहे, म्हणजे कुटुंब ही दुसरी प्रायोरिटी आहे, त्यालाही माहिती आहे. पण तेव्हा मी असं सांगितलं, जर पार्थला पळवून नेलं आणि असं काही त्यांनी बरं वाईट केलं तर आपण काहीच करू शकत नाही. मी त्याला वाचवायचा प्रयत्न करीन शेवटपर्यंत, पण मी ह्या लोकांना, या दहशतवाद्यांना शरण जाणार नाही. हे मी, मला त्याचं वाक्य होतं. तेव्हा मी तरुण होतो बघ, 30 वर्ष, ताकद होती. जरी तुम्ही माझ्या कुटुंबाचं नुकसान केलं तरी मी हटणार नाही, हा मेसेज मला त्यांना द्यायचा होता आणि तो मी दिला. पण मला, मी तुला सांगतो, आज मला मागे वळून बघता, आता माझा मुलगा मोठा झाला आहे, तो पत्रकार आहे, 30 वर्षाचा झाला आहे, की आपण आपल्या कुटुंबावर अन्याय केला का असं मला कुठेतरी वाटतं. मी 2 वेळा जेलमध्ये मला टाकला, जेलमध्ये जाऊन आलो. या सगळ्याचा त्रास ना कुटुंबाला होतो. म्हणजे आपल्याला होतो, ठीक आहे, जेलमध्ये जाऊन आलो, जेलमध्ये गेलो तर जेलमधल्या भ्रष्टाचारावर मी लिहिलं, हे सगळं ठीक आहे पत्रकार म्हणून, पण मी आता काहीच करू शकत नाही रे. मला, माझ्यातला पहिला माणूस हा पत्रकारच आहे, बाकी काहीच नाही आहे. पत्रकारितेशिवाय मी जगू शकत नाही, पत्रकारितेशिवाय मी श्वास घेऊ शकत नाही. म्हणजे मी खरं तर माझ्या कुटुंबियांना सॉरी म्हणायला पाहिजे की त्यांच्या कधी कधी त्यांच्या आनंदामध्ये म्हणजे मी विष घालवत असेल माझ्या या अजेंड्यामुळे, पण इलाज नाही यार, कोणीतरी लढायला पाहिजे ना. मला सांग ना, सगळेच जर गप्प बसले, सगळ्यांना नोकरीची, माझं काय झालं ना, आता महानगर होतं एवढं, IBN लोकमत, भरपूर पगार होता, किती लाख रुपये पगार घेतला आपण, पैसे आहेत आपल्याकडे भरपूर, त्यामुळे ती चिंता नाही. पण पैशाने नाही होत, हा देश वाचला पाहिजे कमलेश, हा देश वाचला पाहिजे. आणि मी तुला सांगतो, इतकी मुलं काम करतायत महाराष्ट्रामध्ये, आता माझा त्यांच्या सगळ्याशी संपर्क असतो आणि मी सांगतो आता ही मुलं पुढे चालवतील. लढाई चलेगी, लढेंगे और जितेंगे. बाबासाहेबांचा विचार नष्ट होणार नाही.
मोहन भागवत, गोळवळकर, हेडगेवार कधीही यशस्वी होणार नाही. भारत कधीही हिंदू पाकिस्तान होणार नाही. तर तुम्ही जे म्हणाल लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.